नमस्कार सर्वांना. टॅट 2025 नियोजित वेळेप्रमाणे सुरू होत आहे. स्लॉट वाईज पेपर असणार आहेत. 3 बॅचमध्ये ही परीक्षा होते आणि पेपर ॲक्च्युली देताना किंवा परीक्षेला सामोरं जाताना किंवा तुमचे कोणी मित्र जात असतील किंवा तुमच्यापैकी जे कोणी जात असतील, प्लीज हा व्हिडिओ नक्की बघा. कारण ॲक्च्युली जेव्हा तुम्ही ग्राउंडवरती उतरणार आहात तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याचं सोल्युशन कसं काढायचं. कधी इन केस असंही होऊ शकतं की अचानक PC बंद पडला किंवा कधी तुमच्याकडे काही डॉक्युमेंटची तुम्ही पूर्तता नाही करू शकलात किंवा तुम्ही वेळेमध्ये नाही पोचू शकलात. अशा बऱ्याचशा गोष्टी या संदर्भात आणि जे काही आपल्याला टेट माहिती पुस्तिका MSc कडून पब्लिश करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच उमेदवारांचं कन्फ्युजन आहे. सो फॉर दॅट रिझन तुम्ही जर खरंच टेट 2025 देत असाल तर प्लीज जायच्या अगोदर थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदा पाहाच, जेणेकरून त्याच्यामधला तुमचा एखादा प्रश्न असतो आणि त्याचं तुम्हाला उत्तर नक्कीच मिळून जाईल. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने शिक्षकांच्या सन्मानासाठी आणि शिक्षकांच्या भरतीसाठी लढत असताना आता जी काही परीक्षा सुरू होते फायनली, एवढा पाऊस आणि एवढ्या सगळ्या गोंधळातून शेवटी परीक्षा परिषदेने जी परीक्षा घेतलेली आहे ते आता पाठीमागचं सगळं विसरून सध्या तुमचं टार्गेट कन्फर्म आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षा द्यायची आणि तुम्हाला टॉप करायचं आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या, 120 मिनिट्समध्ये तुम्हाला 200 प्रश्न सोडवायचे आहेत. एम आय राईट? आणि 200 प्रश्न जरी तुम्ही फक्त वाचलेत ना तरीसुद्धा 120 मिनिट्स तुमचे असेच निघून जाणार आहेत. सो तुमचं टार्गेटच ठेवा की 90 मिनिट्स म्हणजे तुमचे 200 प्रश्न वाचून सेव्ह नेक्स्ट किंवा मार्क फॉर रिव्ह्यू करून झाले पाहिजेत आणि शेवटच्या 30 मिनिटामध्ये जे मार्क फॉर रिव्ह्यू केलेले आहेत ते तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न करायचे आहेत. क्लिअर इन्स्ट्रक्शन आहेत. परंतु असे प्रश्न सोडवत असताना किंवा वेगवेगळे जे तुम्हाला मेंटर्स असतात ते माहिती देत असताना तुमच्या लक्षात येईल की काही वेळा अनयुज्युअल गोष्टी घडत असतात. म्हणजे असं होईल की कधी तुम्ही वेळेवरती सेंटरवरती पोहोचू शकला नाही, कधी तुमची बॅच तुम्ही मॅच होऊ शकली नाही किंवा कधी असंही होतं की तुम्हाला वेळेमध्ये पोचायचं होतं परंतु तुम्हाला ते झालं नाही आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात. अशा बऱ्याच प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तर मित्रांनो, तेव्हा काय करायचे. सर्वप्रथम जे तुम्हाला दिलेले आहेत सगळे डॉक्युमेंट्स ते व्यवस्थित स्वतः कॅरी करा. त्याच्यामध्ये बघा, सर्वात महत्त्वाचं आहे की जो फोटो आहे तो तुम्हाला घेऊन जायचा आहे. जो फोटो तुम्ही सेल्फीमध्ये काढला असेल किंवा अटॅच केला असेल तो घेऊन गेला तर ओके, परंतु तो नसेल तर काय, तर दुसरा घेऊन जा. सब्जेक्ट टू तो तुमचा असायला हवा आणि सब्जेक्ट टू आधार कार्डशी मिळता जुळता असावा. जो तुम्ही ID प्रूफ तिथे दाखवणार आहात तो मिळता जुळता असायला हवा. दुसरा एक अजून फ्रिक्वेंटली विचारला जाणारा प्रश्न आहे की आधार कार्डचं नाव आणि परीक्षा फॉर्मचं नाव एक आहे परंतु डॉक्युमेंटचं नाव वेगळं आहे, तर मग करायचं काय. मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. आधार कार्डनुसार फॉर्म भरला असल्यामुळे तुम्हाला आधार किंवा तेच तुमचं नाव व्हॅलिड धरलं जाणार आहे. तिसरा अजून प्रश्न आहे की त्याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे, मग आम्ही लगेच अफिडेविट करायचं का, त्याच्यामध्ये काही गोंधळ येईल का. तर मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही ID प्रूफ जे घेताय ज्याचं स्पेलिंग सिमिलर आहे तो पण घेऊन जा आणि जेणेकरून आधार कार्ड पण घेऊन जा. पॉसिबल असेल तर वकिलांच्याकडून अफिडेविट करून घ्या. जर पॉसिबल नसेल तर ओके, काळजी करू नका. बऱ्यापैकी ज्या महिला आहेत त्यांचा प्रश्न आहे की आता आमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेटचा प्रूफ नाही आहे, ते तिथं मागतील का. तर मित्रांनो, काही मागितलं जाणार नाही आहे. ज्या नावाने तुम्ही फॉर्म भरलेला आहे तोच तुम्ही घेऊन जायचा आहे. ओके, क्लिअर. नाव द नेक्स्ट. नाव आता तुम्ही तिथं सेंटरवरती पोहोचत आहात. कधी तुम्ही उशिरा पोहोचला तर तुम्हाला घेतलं जातं का. मित्रांनो, थोड्याफार वेळाने घेतलं जातं. असं नाही की तुम्हाला घेतलंच जाणार नाही, परंतु इन्स्ट्रक्शन क्लिअरली असतात की तुम्हाला वेळेवरती पोहोचलं पाहिजे. मग जर तुमची एखादी परीक्षा मिस झाली तर मग तुम्हाला नेक्स्ट बॅचला संधी दिली जाणार आहे का. तर मित्रांनो, नाही दिली जाणार. कोणत्या केसमध्ये संधी दिली जाणार आहे. जर एखाद्या सेंटरचा पूर्ण बॅचच जर कॅन्सल झाली किंवा त्यांचा पूर्ण सर्व्हरच बंद पडला किंवा उमेदवार परीक्षा देण्यासाठी आले परंतु त्यांची त्या वेळेमध्ये होऊ शकली नाही, तर त्याच कंडिशनमध्ये उमेदवारांना दुसऱ्या बॅचला ॲडजस्ट करून दिलं जाणार आहे. त्यांच्यासाठी नवीन बॅच फॉर्म केली जाणार आहे. ज्या 3 बॅचेस आहेत, जो टाईम स्लॉट आहेत, तुम्ही टेलिग्रामवर सर्च करा, जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आपलं व्हॉट्सअप जॉईन करा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की त्या बॅचनुसारच तुमचं होणार आहे. त्यामुळे नवीन तिथं बॅच क्रिएट केली जाणार नाही. शेवटी जेव्हा परीक्षा संपतील तेव्हा अशा सेंटरची एखादी बॅच केली जाईल. परंतु एखाद्या मुलाचा जर PC सोडवत असताना, प्रश्न सोडवत असताना अगदी 10 मिनिटामध्ये बंद पडला तर काय, किंवा त्याचा प्रश्न सोडवत आले परंतु सबमिट करू नाही शकला आणि बंद पडला तर काय, किंवा त्याचं पटापट क्लिक होत नाही आहे, तर त्या अशा उमेदवारांनी काय करायचं. तर मित्रांनो, सर्वप्रथम जिथे तुम्ही परीक्षा देत असता त्या सेंटरला, कारण ह्या परीक्षा मी स्वतः दिलेल्या आहेत, देत आहेत, त्याच्यामुळे
त्याच्यामुळे तुम्हाला सांगते IBPS पॅटर्ननुसार. तर तिथं इन्व्हिजिलेटर असतात, त्यांना तुम्ही तुरंत सांगायचं आहे की PC चालत नाही आहे, हे होत नाही, तेव्हा ते काय करतात, तो PC शटडाऊन करतात, तुम्हाला दुसऱ्या PCवर बसवलं जातं. बरं, दुसऱ्या PCवर बसवून दिल्यावरती तुमचा तो पहिल्यापासून प्रश्न सुरू होणार आहे का, जिथं तुम्ही स्टॉप केलं होतं तसं सुरू होणार आहे का? तर मित्रांनो नाही. जिथे तुमचा प्रश्न जिथं थांबला होता, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही 200 पैकी 100 प्रश्न सोडवले आणि तुमचा PC तिथं बंद पडला, तर नवीन PCवरती बसवल्यावरती 100 पासून तुमचे प्रश्न सुरू होतील. बरं, नेक्स्ट वॉट, की जर तुमचं स्क्रोल चालत नाही आहे किंवा तुमचा माऊस व्यवस्थित चालत नाही आहे, तर मित्रांनो हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे की माऊस जरी चालत नसला तरीसुद्धा माऊस इतके हार्ड असतात की खरंच चालत नाही. तिथं तुमची म्हणजे जी तुमची अचूकता, वेळ आणि तुम्ही किती पटपट करतात हे फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मार्क फॉर रिव्ह्यू करून झाले, परंतु क्वेश्चन वाचले किंवा मी 180पर्यंत पोहोचलो, 150पर्यंत पोहोचलो, परंतु आम्ही सबमिट क्वेश्चन पेपर केलेला नाही आहे, तर मग आम्ही काय करायचं? सो मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. जेव्हा तुम्ही सबमिट केलेलं नाही, परंतु जे तुम्ही सेव्ह केलेलं आहे, जरी तुम्ही सबमिट केलं नसेल, 2022 स्टेटचा अनुभव आहे, तरीसुद्धा त्यांचे मार्क्स ते कन्सिडर केले जातात आणि PCना त्यांनी कमांड देऊन ठेवलेली असते, जरी इफ एनी पर्सन, एनी कॅन्डिडेट अनेबल टू सबमिट ऑन सबमिट बटन, असं अजिबात सुद्धा नाही की तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. मेक शुअर तुम्ही कराल, परंतु जर नाही झालं तरीसुद्धा तुमचं असं नाही की तुम्हाला 0 मार्क्स मिळतील. नाही, तुम्ही जेवढं सबमिशनपर्यंत केलेलं आहे, टाईम संपला, तुम्ही सबमिट करो न करो, आपोआप तुमची स्क्रीन बंद होणार आहे. सो इथं तुमच्यापुढे खूप चॅलेंजेस आहे की एवढ्या वेळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन की आता तुम्ही काय अभ्यास केला आहे, तुम्ही लास्ट मोमेंटपर्यंत काय करणार आहात, त्याचा जास्त विचार करू नका. आता फक्त जे तुमच्या डोक्यामध्ये आहे ते तुम्हाला कसं फटाफट करता येईल. कारण मित्रांनो, जेव्हा आपण सांगतोय की 120 मिनिट्समधल्या 90 मिनिट्समध्ये तुमचे 200 प्रश्न वाचून झाले पाहिजेत, तर मित्रांनो मेक शुअर हे वाचूनच तुमचे होणार आहेत. एखादा प्रश्न 20 सेकंदामध्ये, 15 सेकंदामध्ये वाचून तुम्हाला ॲन्सर करावं लागणार आहे. आणि जर एखादा वाटला तर मार्क फॉर रिव्ह्यूसाठी ठेवून द्या. पूर्णतः IBPSने पूर्णतः एक पॅटर्न दिलेला आहे कशा पद्धतीने मार्क फॉर रिव्ह्यू ठेवायचा आहे. आणि नंतर तुम्ही ते प्रश्न राईट साईडची जी बटन आहेत त्याच्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला सगळे प्रश्न दिसतील की कोणता प्रश्न मार्क फॉर रिव्ह्यूसाठी ठेवला आहे. परंतु मला सर्वांना सांगायचं आहे की 90 मिनिट्सचं तुम्ही टार्गेट ठेवा. एखाद्या प्रश्नाला उशीर होत असेल, लिनियर सिटिंग अरेंजमेंट किंवा बघा हा त्याच्या पुढं आहे, तो त्याच्या पाठी आहे, असे क्वेश्चन तुम्हाला बघताच जे वाटेल ना ते क्लिक करा. कारण ऑलमोस्ट नो कॅन्डिडेट इन टेट 2022मध्ये की जो 200 प्रश्नापर्यंत पोहोचला आणि तो सोडवू शकला, हा अनुभव आहे. लक्षात घ्या, म्हणजे सोडून तुम्ही 200 प्रश्नापर्यंत पोहोचू शकणार नाही. परंतु ज्यांचं म्हणजे गणित मॅथ चांगलं आहे त्यांना खरंच ॲक्च्युली काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जे ॲड्रेसचे क्वेश्चन आहेत, जे हक्काचे क्वेश्चन आहेत किंवा टीचरच्या याच्यावरती आहेत. आता बघा, मी एक चॅनलवरती एक व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही तयारी करायची आहे, ते सुद्धा एकदा तुम्ही बघून घ्याल अशी अपेक्षा आहे. कारण तो एकदा तुम्ही बघितल्यावरती तुमच्या असं लक्षात येईल की IBPSनेच आपल्याला एक माहिती पुस्तिका दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आहेत ते दिलेलं आहे. म्हणजे काही प्रश्न अगदी बघताच तुम्ही सोडू शकता. म्हणजे काही प्रश्नाला तुम्हाला एक 20 सेकंद लागतील किंवा काहींना 10 सेकंद पण लागतील, पण काही प्रश्नाला तुमचा 1 मिनिटसुद्धा लागू शकतो. सो जे प्रश्न आहेत 1 मिनिटावाले ते तुम्ही बाजूला ठेवा. आणि जे ॲक्च्युली प्रॅक्टिकल पेपर सोडवत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येतील त्याच्यावरती बोलणं तितकंच गरजेचं आहे. तर मित्रांनो, जेव्हा प्रॅक्टिकल तुम्ही जेव्हा पेपर सोडवणार आहात तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कधी कधी तुमचं म्हणजे तुम्ही जे क्लिक करणार होता ते तुमचं झालं नाही आहे, ते राहिलं आहे, असं जिथे जिथे तुम्हाला वाटेल किंवा ते प्रश्न आहेत ते रिपीट होतात आहे किंवा त्याचा रिलिव्हंट पुढचे एक स्टोरी टाईपमध्ये प्रश्न आहेत ते पुढच्या याच्यामध्ये जातात आहे. एक राईट साईडला जो तुमचा पेपर आणि पेन आहे ना त्याचे तुम्ही 2 भाग करून ठेवा. एक तुम्ही क्वेश्चन नंबर करून ठेवा आणि तिथं तुम्ही मार्क जेव्हा तुम्हाला असं होईल, कधी कधी बघा आपल्याला सोडवतं आठवतं, अरे त्याचं उत्तर आपण रॉंग लिहिलेलं आहे, तर पटकन तुम्ही काय करा, त्या क्वेश्चनावरती जम्प करताना राईट साईडला तुमच्या स्क्रीनमध्ये असेल. परंतु मित्रांनो, प्रॉब्लेम असा आहे की तो माऊसच चालत नाही, इतका हार्ड असतो की तो असा सरकलाच जात नाही. त्यामुळे मुलांना नंतर त्याच्यावरती जायला, नंतर करायला आणि काही वेळा होतं की असं होतं की एका प्रश्नावरती 4 ऑप्शन सोडवलेले असतात. त्यामुळे नेक्स्ट स्क्रीनवरती गेल्यावर तुम्हाला फक्त ऑप्शन दिसणार आहेत आणि तो प्रश्न अर्धा दिसतो, अर्धा दिसत नाही. जनरली हे बऱ्यापैकी उर्दू मीडियमच्या ह्याच्यामध्ये होतं आणि इव्हन मराठी इंग्लिशमध्ये सुद्धा असंच होतं. किंवा पॅसेजवरती प्रश्न असतात बघा. सिम्पल प्रश्नाचं मेथड काय आहे, एका स्क्रीनवरती एकच क्वेश्चन असणार आहे, परंतु पॅसेज आला आणि त्याच्यावरती तुम्हाला सोडवायचे आहे, तर मग तो दुबारा पॅसेज येणार आहे का, तर येणार नाही. अशा क्वेश्चनच्या वेळेस काय करायचं, तुम्ही प्रथमतः पॅसेज वाचून घ्या, नंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्या आणि नंतर प्रश्न वाचल्यावरती पुन्हा एकदा पॅसेज वाचून घ्या. जरा वेळ लागला तरीसुद्धा 5 मिनिटाचा जेव्हा तुम्ही 5 मार्काचा जेव्हा क्वेश्चन सोडवत असतात इन्क्लुसिव्हली किंवा एखादा डेटा रिप्रेझेंटेशनवरचा क्वेश्चन आहे, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे टेक्निक्स वापरू शकता. कारण तुम्हाला त्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं
कोणी म्हणजे वाद घालू नका की बाबा माझा PC बंद होता मग माझा बंद पडला, अचानक पॅनिक होऊ नका. परीक्षा अशीच असते आणि तिथं तुम्हाला आव्हानं स्वीकारावी लागणार आहेत. आणि त्याच्यावेळी जर एखादं डॉक्युमेंट नसेल, तो प्रश्न घ्यायचा राहिला, तर तुम्ही काय करणार आहात मित्रांनो, सिम्पली तिथं तुम्ही रिक्वेस्ट करा किंवा ते डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याकडे त्यावेळेस ऑन दी स्पॉट नसेल तर घरच्यांना मोबाईलवरती वगैरे पाठवून ठेवायला सांगा. जे इन्व्हिजिलेटर असतात किंवा जे एंट्री करताना तुम्हाला घेणार असतात ते माणसंच असतात, ते कन्सिडर करतात अशा केसेसमध्ये. असं नाही आहे फक्त फ्रॉड होऊ नये. आपण पाहतो की TET फ्रॉड हा खूप मोठा महाराष्ट्रातला गाजलेला प्रश्न आहे. असंच फ्रॉड होऊ नये त्याच्यासाठी हे सर्व केलेलं असतं. परंतु मला असं वाटतं याच्यातून अजून काही वेगळं नसणार आहे. सो जे अजूनही तुम्हाला असं वाटत असेल की ऑन दी स्पॉट कोणते प्रश्न येऊ शकतात तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, त्याच्यावरती नक्की मार्गदर्शन केलं जाईल. आणि आता फक्त आणि फक्त तुमचं फोकस, टाईम नियोजन आणि तुमची वेळ बुद्धिमत्ता याचाच हा कस लागणार आहे. टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट. टीचर फक्त नुसता इंटेलिजन्स असून उपयोग नाही आहे, तर त्याची वेळ आणि अचूकता याचा सुयोग्य मेळ कसा लावू शकतो. सो एकच टार्गेट आहे की 200 प्रश्न तुमचे सुटले पाहिजेत एनी हाव. देर इज नो ऑप्शन फॉर द हार्डवर्क अँड देर इज नो ऑप्शन फॉर द एक्झाम. जरी PC बंद पडला तर त्यांना लगेच रिक्वेस्ट सांगा आणि वाट बघत बसू नका. शेजारच्याच अजून कॉपी करत बसू नका. त्याचे प्रश्न वेगळे असतात, तुमचे प्रश्न वेगळे असतात. त्यामुळे आणि हे सोडून जरी अजून तुमचा कोणताही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. सो डेफिनेटली गाईड यू. आणि आफ्टर ऑल एकदा तुम्ही जे परीक्षेला जातात ते खूप पॅनिक आहेत, जसे की स्टॅम्प पॅड घेऊन जायला लागेल का मित्रांनो, जरी त्यांनी सांगितलं असेल मास्क घेऊन जावं लागेल का, त्यांना गरज नाही आहे. सध्या कोविड जिथं पसरलेला नाही आहे, परंतु इन्स्ट्रक्शन आहे त्या पद्धतीने घेऊन गेलात तर वेल अँड गुड होणार आहे. त्यावेळेस तुम्हाला हुज्जत घालावी लागणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्लीज तुम्ही कोणाशी हुज्जत घालू नका, भांडणं करू नका, कारण तुम्हाला पूर्णतः अशा कंडिशनमध्ये परीक्षेमधूनच बाद करण्याचा जो डिसिजन आहे तो सर्वस्वी MSCचा असणार आहे. हे लक्षात घ्या. त्याच्याबरोबर अजून एखादा उमेदवार एखादा डॉक्युमेंट नाही आहे म्हणून वाद घालतोय किंवा एखाद्या उमेदवाराला सपोज एखादा PC बंद पडला, नवीन PC बसेपर्यंत 15 मिनिटं गेली, तर त्याला तो वेळ वाढून मिळेल का, तर मित्रांनो वाढून मिळेल, नक्कीच वाढून मिळतो. कारण तो जेव्हा स्क्रीन बंद पडली जाते तेव्हा तो कन्सिडर टाईम केला जातो. अशाच महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अजून तुम्हाला खूप प्रॉब्लेम येऊ शकतात जेव्हा पेपर देणार आहात. सो डोंट वरी ॲट ऑल. फक्त सोल्युशन प्रत्येक गोष्टीला आहे, फक्त तुम्ही सकारात्मक जा. आणि आता इथून पुढे चॅनलवरती खूप सारे किंवा वेगवेगळे सोशल मीडियावरती सांगतील की असा प्रॉब्लेम आला, असा सेंटरवरती प्रॉब्लेम आला, तो प्रॉब्लेम तुमचा असेल असं अजिबात नाही आहे. सो स्टे कनेक्टेड फॉर मोर अपडेट. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट माहिती मिळत आहे. ऑल द बेस्ट.